मे महिन्यातील एका घटनेनं देशभरातील तरुणाईला रस्त्यावर उतरायला भाग पाडले। मंडळी, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, गुणांबाबतचे वाद आणि परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। या प्रकरणानं सोशल मीडियावर मोठं वादळ निर्माण केलं आणि नीट स्कॅम हा विषय देशभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। नमस्कार, मी प्रवीण, तुम्ही पाहताय बिंदास न्यूज। याच पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी संघटना आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं। अनेक विद्यार्थ्यांनी निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई करा आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली। हळूहळू या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला। प्रत्येक युवकाच्या डोक्यात हे आंदोलन खेळू लागलं। सुरुवातीला या आंदोलनाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, मात्र सोशल मीडियावर लाखो तरुणांनी आवाज उठवल्यानंतर हा विषय राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला। आंदोलन हे पुढे वाढत गेलं आणि सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढायला लागला। इतकंच नाही, यानंतर जे झालं त्यावरती तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही। केंद्र सरकारनं या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची चर्चा केली। संबंधित यंत्रणा सक्रिय झाल्या, अनेक ठिकाणी तपास झाला आणि परीक्षा प्रक्रियेबाबत मोठी चर्चा सुरू झाली। विरोधक जागी झाले। विरोधकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरती टीका करत त्यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली। मात्र हा विषय राजकीय वादाचाही भाग बनला। या संपूर्ण घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे आजची जेन झेड पिढी केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत नाही, तर लोकशाही मार्गाने संघटित होऊन प्रश्नही विचारते। विद्यार्थ्यांच्या या भविष्यासाठी आवाज उठवण्याची ताकद या आंदोलनातून देशाला पाहायला मिळाली। मंडळी, तथापि हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे की आंदोलनामुळेच एखादा सरकारी निर्णय झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा राजीनामा झाला असा निष्कर्ष पुराव्याशिवाय काढता येत नाही। लोकशाहीमध्ये आंदोलन, न्यायालयीन प्रक्रिया, चौकशी आणि शासनाचे निर्णय या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होत असतो। इतकंच नाही तर मंडळी, तुमच्या मते नीट आंदोलनामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेच्या योग्य प्रश्नाला हात घातला गेला का? योग्य प्रश्न विचारले गेले का? तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी, बिंदास विश्लेषणासाठी बिंदासला फॉलो करा।